नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फिश करी। कतला माशीची फिश करी कशी बनवतात आपण आज बघणार आहोत। झटपट अशी तयार होणारी साधी सिंपल वाटण तयार करून आपण केलेली ही भाजी आहे। याला तुम्ही पोळी भाजी भात सोबत राईस सोबत एन्जॉय करू शकता। खायला एकदम टेस्टी आणि चवदार अशी लागणारी ही भाजी आहे। तर चला आपण बघूया त्याला स्टेप बाय स्टेप कसं करतात ते। हे बघा, ही कतला माशी आहे। यासाठी मी कतला माशी घेतलेली आहे। आपण याची फिश करी आज करणार आहोत। कांदा, खोबरं, खसखस आणि तीळ, हळद, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, लाल तिखट आणि आपण घरी केलेला काळा मसाला याचा आपण यूज करणार आहोत। चला आता आपण सर्वात आधी फिश मॅरिनेट करूया। त्यावर आपण आधी कांदा टाकूया। कांदा छान भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकूया। अशा पद्धतीने छान आपण आधी कांदा भाजून घ्यायचा आहे। एकदम हाय फ्लेमवर आपण आधी मसाला तयार करून घेऊया। कांदा आपल्याला छान असं उडायचा आहे। कांदा छान व्यवस्थित झाला की भाजीची टेस्टही छान येते। बस मी अशा पद्धतीनेच कांदा एवढाच भाजणार आहे, जास्तही काळा करणार नाहीये। आता यात आपण खोबरं टाकूया। खोबरं छान असं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं झालेलं आहे। आता आपण यात खसखस आणि तीळ ॲड करूया। त्यावर लगेच मसाला घेऊया। असं छान पद्धतीने आपला मसाला आता भाजून तयार आहे। आता आपण याला काढून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने छान आपण मसाला भाजून आता काढून घेतलेला आहे। आता याला थंड झाले की मिक्सरला काढून घेऊया। हे बघा, आता आपण हा भाजलेला मसाला मिक्सरमध्ये ॲड केलेला आहे। आता यामध्ये अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छानपैकी आपण आता याला वाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण छान याची पेस्ट अशी करून घेतलेली आहे। आता आपण माशाची भाजी करूया।
कढईमध्ये आपण सगळ्यात आधी तेल ॲड करूया. यामध्ये आता 1 चमचा हळद मी ॲड केलेली आहे. त्यात आपण आपले शेपचे पीस ॲड करूया. त्यावर मीठ ॲड करूया. आता आपण याला साईडला काढून घेऊया. अशा पद्धतीने छान आपण ही हळद मिठामध्ये परतून घेतलेली आहे. आता त्याच कढईत आपण भाजीला फोडणी देणार आहे. थोडंसं तेल ॲड करून मी त्याच्यात लाल तिखट, कोथिंबीर, आपण वाटलेला मसाला ॲड करून छान असं परतून घेणार आहोत. छान आपल्याला हा असं याच्यात परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घरचा तयार केलेला काळा मसाला ॲड करायचा आहे. आता यात आपण पाणी ॲड करूया. मसाला शिजण्यासाठी थोडंसं असं पाणी ॲड करू. म्हणजे याने आपला मसाला छान असा शिजेल. थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. आता आपल्याला मसाला छान तेल निघेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. खाली लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, बारीक गॅसवर असा मसाला झाला की यातून आपोआप असे तेल निघतं. म्हणजे मसाला छान असा शिजवला जातो. मसाला होताना गडबड वगैरे करायची नाही आहे. एवढं छान मंद आचेवर मसाला सुंदर झाला तेवढी सुंदर भाजीला कलरही येतो आणि टेस्टही छान लागते.
हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असा मसाला होऊ द्यायचा आहे. आता यात आपण पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता. पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं आहे, कारण की आपल्याला उकळल्यावर ते कमी होतं. अजून आपल्याला छान असं कढवायचं, त्यामुळे पाणी हे कमीच टाकायचं आहे. आता याला आपण छान अशी उकळी येऊ देऊ. यामध्ये मीठ वगैरे चेक करायचं नाही, कारण की आपण फिश मॅरिनेट करताना त्यावर मीठ भरपूर टाकलेलं आहे. आपण फिश ॲड केल्यानंतर मीठ चेक करणार आहोत. हे बघा, भाजीला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. असं हलवायचे, कारण की उतू जाण्याची पण शक्यता असते. फुल गॅसवर आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे. अशीच आपल्याला भाजी ही 5 ते 10 मिनटं फुल गॅसवर उकळू द्यायची आहे. आता आपण कमी गॅस केलेला आहे. भाजी आपण छान स्टेप बाय स्टेप पद्धतीने केली, व्यवस्थित मसाला होऊ दिला. वरून कलर वगैरे ॲड करण्याची अजिबात गरज पडत नाही, तरीसुद्धा आपोआप येऊन जाते. आता मी गॅस फुल केलेला आहे. आता यात आपण मॅरिनेट केलेली फिश सोडून देऊ. फिश ॲड केल्यानंतर आपण अजून भाजीला छान अशी उकळी येऊ देऊया.
भाजीला हलवत राहायचे कारण की खाली लागण्याची शक्यता असते. माशीला आपली छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस लो फ्लेमवर करूया आणि याला झाकण ठेवून 5 मिनिटभर छान अशी होऊ दे. आता 10 मिनिट मी छान अशी भाजी उकळू दिलेली आहे. हे बघा सुंदर प्रकारे आता आपली फिशची भाजी तयार आहे. आता आपण याला गरमागरम अशी सर्व करूया. सुंदरपैकी असं तिला कलर तरी सगळे आलेले आहे. बारीक गॅसवरच आपण भाजी उकळू दिलेली आहे. तर मग तरी वगैरे आपोआप येऊन जाते. तिला आपण थोड्या वेळातून उकळू देऊ म्हणजे तिच्यावर अजून छान तरी येईल. झाकण काढल्यानंतर बारीक गॅसवर 5 मिनिटभर आपण भाजी होऊ देऊ म्हणजे त्याला येणारी कलर तरी वगैरे एकदम सुंदर अशी येते. चला आता आपण हिला सर्व करूया, गरमागरम खायला घेऊ. अशा पद्धतीने आपली फिश करी तयार आहे. त्याला तुम्ही राईस पोळीसोबत एन्जॉय करू शकता. खायला एकदम टेस्टी छान अशी ही भाजी लागते. झटपट तयार होणारी कतला माशीची फिश करी. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.